जय गुरुदेव. नमस्कार. नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरंपरा. जय गुरुदेव. श्री ललिता सहस्त्रनामावली स्तोत्र, जे श्री यंत्राच्या उपासनेमध्ये आपण हे स्तोत्राचं पठण करतो, त्या स्तोत्राचं फलित काय आहे किंवा त्या स्तोत्र पठणाने आपल्याला काय काय अ, गोष्टी मिळतात, हे फलश्रुतीमध्ये सांगितलेलं आहे. तर ब्रह्मांड पुराणाच्या उत्तरखंडामधला तिसरा अध्याय हा फलश्रुतीचा अध्याय आहे. तर त्यातले आपण जवळजवळ 85 पूर्ण श्लोक आहेत त्या अध्यायामध्ये. त्यातले आपण जवळजवळ 42 श्लोकांचा अर्थ पाहिला आहे. आज आपण पुढील श्लोकांचा अर्थ जाणून घेऊयात फलश्रुतीतला. चला, ठीक आहे. तर ही जी फलश्रुती अगस्त्य ऋषींना सांगितलेली आहे की ह्या पठणाने तुला काय काय मिळणार आहे. तर पुढे ऋषी इथे म्हणतात की जो पंचदशी जाणतो, जो श्रीचक्राची पूजा करतो, जो सहस्त्रनामाचं पठन करतो, तो सत्पात्र होय, असे शहाणे लोक समजतात. म्हणजे हा हा जो श्लोक आहे हा दानासाठी उच्चार, म्हणजे तुम्ही कोणाला दान दिलं गेलं पाहिजे. तर त्याच्या अगोदरच्या श्लोकामध्ये असं सांगितलंय की ज्याला सहस्त्रनाम माहिती आहे अशाच व्यक्तीला, जो सहस्त्रनाम ललिता त्रिपुर सुंदरीचं सहस्त्रनाम जाणतो, अशाच व्यक्तीला तुम्ही दान द्यावं तर ते सत्पात्री दान होत असं सांगितलंय. त्याच्याच अनुषंगाने हा खालचा श्लोक आलाय की जो श्रीचक्राची पूजा करतो, जो सहस्त्रनामाचं पठन करतो, अशाच व्यक्तीला तुम्ही दान दिलं गेलं पाहिजे. आणि म्हणूनच श्रीदेवीला प्रसन्न करू इच्छिणाऱ्या व्यक्तीनं अशा सत्पात्र मनुष्यालाच प्रयत्नपूर्वक दान द्यावे. म्हणजे बघा, तुम्ही जर ह्या देवीची उपासना चालू केली, सहस्रनामाचं पठण चालू केलं, तर तुम्हाला दान द्या ह्या लेवलपर्यंतची तुमचा स्तर वाढतो की लोकांनी तुम्हाला दान दिलं पाहिजे, तर त्या दानाचं पूर्णपणे फलित त्यांना मिळेल. लक्षात येते ना की आपला स्तर किती वरच्या लेवलपर्यंत आपण उंची गाठू शकतो जर या स्तोत्राचं पठण केलं तर. पुढे काय सांगितलंय, जर सहस्त्रनामाचा जप न करणारा व्यक्ती किंवा पंचदशीचं ज्ञान नसणारा व्यक्ती हा पशु समान आहे आणि त्यामुळे त्याला दिलेलं दान हे निरर्थक आहे. त्यामुळे विद्वान मनुष्याने दान घेणाऱ्याच्या ज्ञानाची परीक्षा करूनच नंतर त्यास दान द्यावे. आपल्याकडे नेहमी म्हटलं जातं की सत्पात्री दान दिलं गेलं पाहिजे. तर हेच इथे सांगितलं की दान आपण कोणाला द्यायचंय, तर हे ठरवताना सुद्धा हा नियम इथे लागू करायचा की तो व्यक्ती ज्याला आपण दान देणार आहे, ती व्यक्तीला हे सगळं सहस्त्रनामावली, श्रीचक्र पूजा हे माहीत पाहिजे. पुढे ऋषी अगस्त्य मुनींना उद्देशून असं म्हणतात की ज्याप्रमाणे श्रीविद्या बरोबरीचा, म्हणजे श्रीविद्येची बरोबरी करणारा दुसरा मंत्र नाही आणि श्री ललिता देवीची बरोबरी करणारी अन्य देवता नाही. बघा, म्हणजे श्रीविद्या सर्वात उच्चतम उच्च स्तरीची विद्या. श्री ललिता देवी ही जी देवता आहे ती सुद्धा सर्वात उच्च कोटीची देवता. त्याचप्रमाणे तिच्या सहस्रनामाशी बरोबरी करणारं अन्य दुसरं स्तोत्र नाही. अशा प्रकारे हा सहस्त्रनामाची महती इथे गालेली आपल्याला बघायला मिळते. हे उत्कृष्ट सहस्त्रनाम जो कोणी पुस्तकात लिहून काढतो आणि भक्तिपुरस्सर त्याची अर्चना करतो, त्याच्यावर त्रिपुर सुंदरी प्रसन्न होते. म्हणजे नुसतं म्हणणं पण नाही, नुसतं वाचन करणं नाही, तर लिखाण सुद्धा जर आपण या सहस्रनामावलीचं केली तर सुद्धा देवी आपल्याला प्रसन्न होते. आता इतके पुष्कळ सांगणे तरी कशाला, हे कुंभोद्भवा म्हणजे अगस्त्य ऋषींना उद्देशून हे वेगवेगळे शब्द ह्या फलश्रुतीमध्ये आलेले आहेत. तू हे ऐकून घे की सर्व तंत्रांमध्ये याच्या तोडीचं दुसरं स्तोत्र आपल्याला बघायला मिळत नाही. पुढे म्हणतात की याकरिताच श्री ललिता उपासकाने अत्यंत आदरपूर्वक याचं पठन करायला हवे. म्हणजे जो कोणी ललिता त्रिपुर सुंदरीची उपासना करतो त्यांनी ह्या सगळ्या जे काही फलश्रुतीमध्ये सांगितलेल्या गोष्टी आहेत, फलित आहे, ते इतकं उच्च कोटीचं आपल्याला मिळतं. तर ह्याचं पठण अतिशय आदरपूर्वक करावं. करताना काय सांगितले पुढच्या ह्या श्लोकामध्ये की तुम्ही त्या पठणामध्ये काय काय देवीला अर्चना किंवा पाहू शकता. तर कमळ आहे, तुळशीचा गुच्छ, कल्हार, कदंबक, चंपक,
जाईची फुलं, मोगरा, करवीरक, उत्पल, बिल्वपत्र, कुंद, केसर, पाटल, केवडा, बटमोगरा इत्यादी सारख्या अन्य सुगंधी फुलांनी तुम्ही सहस्रनामाच्या पठणासह श्रीचक्राची पूजा करावी, तरी पुण्यफलं मिळतात. ती पुण्यफळं महेश्वराला देखील वर्णिता येणार नाही, ह्या स्तराची पुण्यफलं आपल्याला मिळणार आहेत. आपल्या श्रीचक्र पूजनाची पुण्यफळे श्री ललिता मात्र ओळखू शकते आणि जाणू शकते, म्हणूनच तुम्हाला ती सगळं ते प्रदान करते. ह्याच्यामध्ये कुठली कुठली फुलं व्हायला सांगितलेली आहेत त्याचा ह्या श्लोकामध्ये उल्लेख आलाय. जसं आपण अर्चनेच्या वेळी सहस्रनामाची सहस्त्र अर्चना करतो तेव्हा एक एक फुल वाहिलं जातं, अशी 1000 फुलं वाहिली जातात. तर ह्या फुलांचा उल्लेख ह्या श्लोकामध्ये आलेला आहे. ठीक आहे. पुढे त्यांनी सांगितले की त्यानंतर पहिला अध्याय म्हणावा, त्यानंतर 30 न्यास करावेत. म्हणजे तुम्ही श्रीचक्राची पूजा त्यांनी करायला काय सांगितली की श्रीचक्र पूजनाच्या आरंभी काय करावं, तर अपार पुण्य प्राप्तीसाठी मी अमुक अमुक देवीची पूजा करणार आहोत, म्हणजे हा संकल्प त्यांनी तिथे सांगितलाय. नंतर आसन पूजा करावी, नंतर पहिला अध्याय म्हणावा, त्यानंतर न्यास करावेत, नंतर प्रत्येक नाम म्हणजेच प्रत्येक मंत्र चतुर्थी विभक्तात घेऊन त्याच्यापूर्वी ओम ह्रीम श्रीम म्हणून चतुर्थ नामानंतर ओम ठेवावे. जसे ओम ह्रीम श्रीम श्री मात्रे नमः ओम, आणि हलकेच श्रीचक्राच्या बिंदूवर देठातून फूल बाहेर येताना जसे असते त्या प्रकारे फुलाचे ऊर्ध्वमुख ठेवून ते वाहावे आणि पुढे सहस्त्रनामे संपेपर्यंत दुसऱ्या प्रकारची फुले न वाहता एकाच एक प्रकारचं फूल वाहावं आणि पुन्हा अखेरीस ओम उच्चारून आणि नंतर 3 न्यास करावेत आणि शेवटाला म्हणजे तिसरा अध्याय म्हणावा. अशा प्रकारे ही अर्चना करावी. म्हणजे ही सगळी जी देवीची अर्चना पूजा करायची एक पद्धत इथे त्यांनी सांगितली आहे. देवीची सहस्रनामावलीचे उच्चारण संस्कृतमधल्या चतुर्थी विभक्तीत घेऊन कसं म्हणायचं हे तिथे त्यांनी सांगितले आहेत. देवतेला फुल कसं अर्पण करायचं हे ते सांगितले आहेत. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपल्या श्रीविद्या दीक्षेमध्ये शिकवल्या जातात. तर त्याच्या प्रकारे इथे त्यांनी तुम्हाला श्रीदेवी किंवा श्रीचक्राची पूजा करायला सांगितलेली आहे. पुढे ऋषी म्हणतात की मर्यादित ज्ञान असणाऱ्या श्री ब्रह्मादी देवांना ते कसे बरे समजणार, जो कोणी प्रत्येक महिन्यात पौर्णिमेच्या रात्री या नामांसह म्हणजे सहस्त्रनामांसह श्री चक्रात राहणाऱ्या परादेवतेचे पूजन करतो, तो स्वतः ललिता रूप होतो. म्हणजे आपण त्या तत्वापर्यंत पोहोचतो जर आपण पौर्णिमेच्या रात्री देवीची उपासना केली तर. देवीमय रूप आपल्याला प्राप्त होतं. फार सुंदर विचार आहे हा, फारच सुंदर. श्री ललिता, त्यामुळे काय होत आहे, श्री ललिता आणि श्री ललिता भक्त या दोघांमध्ये मुळी भेदच नाही राहत. हे जर तुम्ही उपासना केली तर ती आणि आपण सेमच आहोत. तू आणि मी एकच तत्व आहे असं बनलं जातं. आणि असा भेद जर कोणी केला तर ते पाप आहे असे ते स्पष्ट लिहिलं आहे. श्री चक्राच्या मध्यभागी असणाऱ्या श्रीदेवीची पूजा महानवमीच्या दिवशी या सहस्रनामाने जो भक्त करेल त्याची मुक्ती त्याच्या हातात आहे. म्हणजे मोक्ष आणि मुक्ती प्राप्तीसाठी एक मुहूर्त सांगितलाय. महानवमीचा दिवस, नवरात्रातली जी नवमी असते महानवमी, त्या दिवशी तुम्ही देवीची पूजा केली तर तुम्हाला मोक्ष मिळू शकतो असं इथे दिलेलं आहे. नवरात्रीच्या 9 दिवसात अष्टमी आणि नवमी तिथींना महानवमी म्हणतात. या दोन्ही दिवशी श्री विवाणी शक्तीचे सामरस्य होते, म्हणून त्या दिवशी ही त्यांनी पूजा करायला सांगितली आहे आणि मग त्याचं फलित मोक्षप्राप्ती सांगितली. जर शुक्रवारी आपण श्रीचक्रात श्री सहस्त्रनामावरचं महादेवीचं पूजन केलं तर जे पुण्यफळ मिळतं ते आता पुढे आपल्याला ऋषींनी सांगितले. म्हणजे दर शुक्रवारी जर आपण श्रीयंत्रासमोर श्रीचक्रामध्ये स्थित असणाऱ्या ललिता देवीचं जर पूजन आपण केलं तर आपल्याला काय पुण्यफळ मिळतं, तर ऋषी म्हणतात या जगातील सर्व इच्छा पूर्ण होतात, सर्व प्रकारचे ऐश्वर्य त्याला मिळते, पुत्र पौत्रांचं सुख मिळते, इच्छिलेल्या सर्व भोग उपभोगल्यानंतर शेवटी निसंशयपणे श्री ललिता सायुज्य स्थिती प्राप्त होते. जे 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 हवंय ते सगळं मिळणार आणि सर्वात शेवटी ती आणि मी एकच आहोत, ललिता सायुज्य अशी ती स्थिती आपल्याला प्राप्त होते.
आणि श्री ललिता देवीचं सायुज्य प्राप्त होणं फार दुर्लभ आहे. पण ते अशक्यही नाहीये. ते कसं मिळू शकतो ह्याचा उल्लेख या श्लोकामध्ये आलेला दिसतो. श्री शिवादी देवगण देखील अशा सायुज्य प्राप्तीची प्रार्थना करत असतात. म्हणूनच ही प्राप्ती मिळण्यासाठी तुम्हाला श्रीचक्राची उपासना, श्री ललिता त्रिपुर सुंदरीची उपासना केली गेली पाहिजे. या सहस्रनामाचे पठन करून जो कोणी भक्तियुत अंतःकरणाने 1,000 ब्राह्मणांना पायस, आपोप आणि षड्रश अन्नाचं भोजन देतो, अशा व्यक्तीवरती, अशा मनुष्यावरती श्री ललिता देवी प्रसन्न होते आणि त्याला साम्राज्य म्हणजे मोक्ष देते. तुम्ही हे सहस्रनामावलीचं पठन करताना त्याच्याबरोबर त्यांनी एक कंपॅरिझन केलेलं आहे, तुलना केलेली बघायला मिळते की ह्याचं एवढं पुण्य तुम्हाला मिळणार जर हे तुम्हाला मिळालं, आणि त्याच्याबरोबर काही गोष्टी तुम्ही केल्या, जसं शुक्रवारी पठण केलं, पौर्णिमेच्या दिवशी पठण केलं, किंवा ब्राह्मणांना जर भोजन दिलं, कुठल्या प्रकारचं भोजन दिलं तर काय मिळणार, ह्याचं सगळं उदाहरण ह्या श्लोकांमध्ये आपल्याला बघायला मिळतात. साम्राज्यपूर्ण अभेद्य म्हणजे कैवल्य, आणि कैवल्य स्थिती म्हणजे जीव आणि शिव हे एक होणार. मुक्त जीव श्री शिवरूप असला तरी वेदांत मतानुसार असा मुक्त जीव जननिर्मितीचे कार्य करू शकत नाही. एवढा प्रांत सोडल्यास अन्य सर्व अधिकार त्याला प्राप्त होतात. सहस्त्र ब्राह्मण भोजन हा एक प्रयोग आहे. एका वेळी 1,000 ब्राह्मणांना भोजन घालणे कठीण असले तरी शुद्ध प्रतिपदेला 16 ब्राह्मणांपासून आरंभ करून क्रमाने 62 किंवा 63 दिवस हा प्रयोग तुम्हाला करता येतो. हे कसं करायचं, 1,000 ब्राह्मणांना भोजन कसं द्यायचं, हे विधिवत कसं करायचं, हे ते त्यांनी पुढे त्याचं डिटेलमध्ये जरा सांगितलेलं आहे. पुढे ऋषी म्हणतात, हे अतिउत्तम सहस्त्रनाम स्तोत्र निष्काम भावनाने जो कोणी पठण करेल त्याला तिन्ही लोकात अशी एकही वस्तू नसेल जी त्याला मिळणार नाही. जो जे वांछिल तो ते लाभ. त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होते आणि या ब्रह्मज्ञान प्राप्तीमुळेच तो सर्व बंधनातून व दुःखातून मुक्त होतो. धनाची इच्छा करणाऱ्यास धन मिळते, कीर्तीची इच्छा करणाऱ्याला कीर्ती मिळते. म्हणजे जे जे हवंय ते सगळं आपल्याला हे सहस्त्रनाम स्तोत्राचं पठण देणार आहे. ज्ञान किंवा विद्याप्राप्तीची तळमळ बाळगणाऱ्या व्यक्तीला विद्या प्राप्त होते आणि तो विद्वान होतो. ऐहिक भोगाची प्राप्ती आणि मोक्षाची प्राप्ती एकाच वेळी करून देणारे याचे इतके चांगले अन्य एकही स्तोत्र आढळत नाही. भौतिक सुख आणि आध्यात्मिक सुख ह्या दोन्ही गोष्टी, ही दोन्ही सुख एकाच वेळी प्राप्त करून देणारं एकमेव एकमेव असं हे स्तोत्र आहे, असं ब्रह्मांड पुराणामध्ये सांगितलं. विद्या, वेद आणि शास्त्रे यांची विद्या अपरिमित विद्या, श्रीविद्या नव्हे, कारण श्रीविद्या गुरूंपासून शिकावी लागते. अनाधिकारपणे प्रयोग केल्यास इष्टफल प्राप्ती तर होतच नाहीत, उलट अधिकार प्राप्त झाल्याशिवाय प्रयोग केल्यास अनर्थ ओढावतात. हे ह्यांनी सांगितलं की जर तुम्हाला ह्याची श्रीविद्याची उपासना गुरूंची दीक्षा घेऊन करावी आणि ती व्यवस्थित साग्रसंगीत जर करायची असेल शास्त्रशुद्ध पद्धतीने, तर गुरूंची दीक्षा घेतल्याशिवाय करायची नाही, असं याच्यामध्ये सांगितलं आहे. पुढचा श्लोक म्हणतोय की ऐहिक भोग आणि मोक्ष हे दोन्ही इच्छणाऱ्या पुरुषांनी याचं पठण करायला हवंय. तसेच ब्रह्मचर्य, गार्हस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास या चारही आश्रमातील कोणत्याही आश्रमात असणाऱ्याने याचं पठण करा. म्हणजे कोणीही, अगदी बालकापासून ते वयाच्या कुठल्याही टप्प्यावरच्या व्यक्ती ह्या स्तोत्राचं पठण करू शकतो. पापकर्माकरता गाजलेल्या आणि धर्म म्हणजेच कर्तव्य कर्मे टाकून देणाऱ्या लोकांनी भरलेल्या या कलियुगात धर्माचरणाची परिपूर्ती करण्यासाठी, धर्माचरणाचे अपुरेपण भरून काढण्यासाठी या सहस्रनामाचा जप करण्याखेरीज दुसरा तारक मंत्र नाही. आपण काही सामाजिक देणं लागतो, काही धर्माचरण लागतो, त्यासाठी सुद्धा त्यांनी हाच मंत्र सांगितला आहे, हे स्तोत्र सांगितलंय. श्री विष्णूच्या नामाचा जप करणं हे साध्या एरवीच्या लोक बोलण्यापेक्षा श्रेयस्कर आहे. शिवरहस्य आणि देवी भागवत पुराणात श्री शिवनाम पठणाविषयी आणि देवी नाम पठणाविषयी सांगितले आहे. अजून काय काय कुठल्या कुठल्या ग्रंथांमध्ये सांगितलं याचा उल्लेख इथे मिळतोय.
श्री विष्णूच्या 1000 नामांपेक्षा श्री शिवाचं एक नाव उत्तम. विष्णूची 1000 नावं इज इक्वल टू ज्याची बरोबरी महादेवाच्या एका नावावर केलेली आहे. तर महादेवाच्या 1000 नावांची बरोबरी देवीच्या एका नावाबरोबर इथे केलेली आहे. म्हणूनच तिची पूजा करावी असं तिथे सांगितलं आहे. ठीक आहे. अशाच प्रकारचे श्लोक कुठे कुठे बघायला मिळतात तर कुर्मपुराणात, पद्मपुराणात, स्कंद पुराणात, देवी पुराण, कालिका पुराणामध्ये, ब्रह्मांड पुराण आणि मार्कंडे आदी पुराणामध्ये या स्मृती वचनास पुष्टी दिलेली आहे. अशाच प्रकारची वचनं आपल्याला ह्या इतक्या पुराणांमध्ये बघायला मिळतात की सगळ्यात वरचा स्तर वरचं नाव हे श्रीदेवीचं आहे. हे अगस्त्य, हे कुंभोदया. देवीची सहस्रनावे कोटी कोटी आहेत. यातील 10 नामसहस्रे मुख्यत्वे अतिउत्तम आहेत. ती नावे कुठली? गंगा, भवानी, गायत्री, काली, लक्ष्मी, सरस्वती, राजराजेश्वरी, बाला, श्यामला आणि ललिता. अशी देवीची 10 सहस्रनामांमधली ही 10 नावं इथे दिलेली आहेत. आणि या सहस्रनाम दशकांची आद्याक्षरे घेऊन म्हणजे गंगा आदी अक्षर दशक बनले आहेत ते असे इथे त्यांनी ह्या सगळ्या नावांची आद्याक्षरे घेतली. गंगामधलं ग, भवानीमधलं भ, गायत्रीमधलं ग, श्यामलामधलं घ असं इथे त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे. पुढे त्या दशविध सहस्त्रनामांपैकी हे रहस्यमय सहस्त्रनाम अतिउत्तम आहे आणि म्हणूनच कलियुगाची पापे निवारण करण्यासाठी याचा नित्य पाठ करावा. ही जी नावं दिलेली आहेत, दशविध नावं, ही 10 नावं जी दिली आहेत देवीची, ह्या 10 नावांचा सुद्धा तुम्ही पाठ आत्ताच्या कलियुगातली पाप निवारण्यासाठी याचा पाठ करावा असे ऋषी ते म्हणतात. पुढे ते म्हणतात की श्रीदेवीचे हे स्तोत्र अत्युत्तम आहे. असे अज्ञानी लोकांना जे अज्ञानी लोकांना समजत नाही. काही लोक श्री विष्णूची नावे घेण्यात तत्पर आहेत तर काही श्री शिवाची नावं घेण्यात घडून गेलेले आहेत. पण जसं पहिला ह्याच्या अगोदरच्या श्लोकामध्ये सांगितले की श्री विष्णूची 1000 नावं इज इक्वल टू श्री शिवाचं एक नाव, श्री शिवाची 1000 नावं जी देवीच्या एका नावाची बरोबरी करतात. त्यामुळे या जगातील क्वचितच एखादा मनुष्य श्री ललितेची नामे उच्चारणात तत्पर असतो. त्यामुळे हे खूप कमी लोकांना माहितीये की देवीची नावं उच्चारली गेली पाहिजेत. अन्य देवतांचा नामपाठ कोटी कोटी जन्मात केल्यामुळे श्रीदेवीच्या नामांचं पठण करण्याची श्रद्धा त्याच्यात उत्पन्न होत असते. म्हणजे जो कोणी ह्या देवीचं पठण आत्ता ह्या जन्मात करतोय तो ह्या जन्मात का करतोय? कारण त्यांनी अन्य देवतांचे पाठ कोटी कोटी जन्मात केलेत म्हणून त्याला हे आत्ताचं पुण्य प्राप्त झाले की हे देवीचे पाठ करण्याची त्याला संधी मिळालेली आहे. पुढच्या श्लोकात म्हणतात की ज्याप्रमाणे आपल्या अखेरच्या जन्मात मनुष्य श्रीविद्येचा उपासक होतो त्याचप्रमाणे ज्या मनुष्याचा चालू जन्म हा अखेरचा जन्म आहे किंवा ज्याला पुन्हा जन्म नाही असा मनुष्य ह्या सहस्रनामाचे पठण करीत असतो. याचा अर्थ काय की आता ह्यानंतर मनुष्य जन्म नाही, ज्याला आपल्या भाषेमध्ये मोक्ष म्हटलं जातं, तोच मनुष्य ह्या सहस्रनामाचं पठण या जन्मात करतो कारण ह्यानंतरचा त्याला जन्म नाही. तो मोक्ष प्राप्तीसाठी योग्य आहे. ठीक आहे. पुढे ऋषी म्हणतात श्रीचक्र पूजेचा म्हणजे श्रीयंत्राच्या विधी जाणणारे जसे फार थोडे लोक आहेत तसेच सहस्रनाम पठन करणारे लोकही फार थोडे आहेत. श्रीविद्येचा आचार किंवा परमश्रेष्ठ मंत्राचा जप, श्रीचक्राची पूजा आणि या पवित्र सहस्रनामाचे पठन या थोडक्याशा तपस्येने साधणाऱ्या गोष्टी नाहीत. हे तुम्हाला इझिली मिळणार नाहीये. त्यासाठी आपल्याला खूप वर्ष तप करावं लागणार किंवा खूप मागच्या कित्येक जन्माची पुण्याई असणार आहे तरच हे सहस्त्रनाम स्तोत्र तुम्ही म्हणू शकता किंवा हे तुमच्यापर्यंत पठणापर्यंत तुमच्याकडे पठणासाठी आलेलं आहे. या सहस्रनामाचे पठण न करता जो कोणी श्री महेश्वरीला प्रसन्न करू इच्छितो त्याच्या बुद्धीचा गोंधळ उडाल्यामुळे तो जणू डोळ्याविना वस्तू, विषय, रूप पाहू इच्छित आहे. या रहस्यमय सहस्त्रनामांना टाकून देऊन जो कोणी सिद्ध प्राप्त करून घेण्याची इच्छा बाळगतो तो खरोखरीच भोजन न करता क्षुधा क्षमन करू पाहणाऱ्या मनुष्यासारखा आहे असे जाणावे. श्री ललिता देवीच्या भक्ताने नेहमी या सहस्रनामाचे पठण करावे. अन्य कोणत्याही मार्गात शेकडो कोटी वर्षात देखील देवी प्रसन्न होणार नाही. म्हणूनच श्री मातेची सहस्त्र रहस्य नामे भक्तिभावाने पठण करावीत. म्हणजे सगळ्याचा शेवटी मतितार्थ काय आहे
तर तुम्ही फक्त ह्या श्री ललिता त्रिपुर सुंदर देवीची सहस्त्रनामावलीचं पठण करा. हेच ते सगळ्यात. पुढे ऋषी म्हणतात की अशा प्रकारे हे रहस्य स्तोत्र तुला मी कथन केलं आहे. ऋषीने तर त्याला हे सांगितलंय. श्री विद्येचे दीक्षा न घेतलेल्या मनुष्यास किंवा भक्त नसणाऱ्या माणसाला हे रहस्य स्तोत्र मुळीच सांगू नये. त्यामुळे गुरुजींकडनं आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की चक्राची पूजा कशी करायची, श्रीयंत्राची पूजा कशी करायची आणि मग श्रीविद्येची पूजा कशी करायची हे समजून घेऊनच आपण ही साधना केली गेली पाहिजे. ज्याप्रमाणे श्रीविद्या गोपनीय गुप्त ठेवायची असते त्याचप्रमाणे हे मुनी हे सहस्त्रनाम सुद्धा श्रीविद्येची दीक्षा न घेतलेला श्रीविद्येचा अभाव असणाऱ्या मनुष्याच्या दृष्टीपासून लपून गुप्त ठेवायला हवे. ज्या लोकांचा स्वभाव, ज्यांची प्रकृती, ज्यांची वृत्ती पशुसम आहे त्या लोकांना हे उत्तम स्तोत्र मुळीच सांगू नये. म्हणजे हे स्तोत्र किंवा ही उपासना द्यायची तरी कोणाला, हे इथे सांगितलेलं आहे. कोणी एखाद्याने बुद्धिभ्रंश होऊन विडुमा अवस्थेमध्ये हे रहस्य स्तोत्र एखाद्या श्री विद्यारहित माणसास दिले तर तो योगिनींचा क्रोध स्वतःवर ओढवून घेतो आणि त्यामुळे त्याची फार हानी होते. म्हणजे ज्याला आपण देणार हे स्तोत्र पठण करणार त्यांनी सुद्धा ह्या स्तोत्राची, ह्या देवीची उपासना व्यवस्थित त्याच्याकडनं केली गेली पाहिजे, हे सांगायचं ज्या मागचा अर्थ आहे. त्यामुळे हे सहस्त्रनाम गुप्त गोपनीय ठेवायला हवे. तुला सुद्धा हे मी माझ्या वतीनं स्वतःच्या बुद्धीने सांगितलेलं नाही. अगस्त्य ऋषीला विचारून हा श्लोक इथे आलेला आहे. पुढे ऋषी त्याला म्हणतात की ललितेच्या आज्ञेवरूनच हे उत्तम स्तोत्र मी तुला सांगितलं आहे. हा सगळा संवाद तुमच्या आता लक्षात आला असेल. हा सगळा संवाद जो आहे तो अगस्त्य ऋषी कोणाचे शिष्य आहेत, तर श्री हयग्रीव ऋषींचे शिष्य आहेत. आणि हे श्री हयग्रीव ऋषींनी आपल्या शिष्याला सांगितलेला तर हा दोघांमधला संवाद आहे. तर गुरुला काय म्हणणं आहे की हे श्री ललितेच्या आज्ञेवरूनच हे उत्तम स्तोत्र मी तुला सांगितले. हे माझ्या मनाने मी तुला सांगितलं नाही किंवा माझी इच्छा म्हणून सांगितलं नाही, तिने आज्ञा दिली म्हणून हे तुझ्यापर्यंत तू सांगितलंय. त्यामुळे तू हे परमभक्तीने या स्तोत्राचे पठन कर. आणि अशा प्रकारे प्रसन्न झालेली महादेवी तुझे सर्व अभिष्ट तुला देईल. अशा प्रकारे श्री अगस्त्य मुनींशी बोलल्यानंतर श्री हयग्रीवांनी ललितांबिकेचे ध्यान केले. हा सगळा फलश्रुती, ही सगळी फलश्रुती आहे. ही सगळी फलश्रुती श्री हयग्रीवा ऋषी आणि अगस्त्य ऋषींमधला संवाद आहे. ललिता देवीच्या आज्ञेवरूनच श्री हयग्रीवांनी, ह्या गुरूंनी त्यांच्या शिष्याला ह्या सगळ्या स्तोत्राचं पठन कर आणि ह्या पठन करण्याने तुला काय मिळणार हे फलश्रुतीच्या रूपाने सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर ऋषींनी ललितेचं ध्यान केलं, ललितांबिकेचं ध्यान केलं आणि लगेचच त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहून त्यांचं हृदय परमानंदात निमग्न झाले. अशा प्रकारे ब्रह्मांड पुराणाच्या उत्तरखंडातील तिसरा फलश्रुती अध्याय इथे समाप्त झालेला आहे. हा अध्याय श्री हयग्रीव आणि श्री अगस्त्य ह्या दोन ऋषींच्या संवादाच्या रूपाने आलेला आहे. ओम तत्सत. जय गुरुदेव.